हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज आहे संडे आणि आजची तारीख आहे 8 डिसेंबर 2024. तर आज ताईने सुट्टी घेतलेली आहे, तर त्याच्यामुळे आज सर्व कामं माझ्यावरतीच आहे. तसं भांडे वगैरे आज काही जास्त आहे नाही, फक्त हेच की झाडझूडच 2-3दा करावंच लागते, कारण इवांशी घर खूप जास्त खराब करून ठेवते. म्हणजे साफसूफ घर माहिती नाही तिला आवडत नाही की काय. तिनं झाडून घेतलं मी तरी परत ती सामान फेकून देते. मी झाडत असतानाच घेते आणि फेकून देते. तर त्याच्यामुळे माझा पूर्ण दिवस हे उचलवाचल करण्यात, झाडण्यातच जात असते. ताई पण आल्या की ताई पण घर साफ करून जातात, इवांशी परत जशीच्या तशीच करून घेते. आणि ज्यांच्या घरी छोटे मुलं असले तर त्यांना माहीतच असेल की छोटे मुलं किती घर खराब करतात. तुम्हाला माझ्या घराचे भिंती पण तुम्हाला दिसतच असेल किती खराब करून ठेवलेले आहेत बेबीने. तर बेबीची आंघोळ वगैरे झाली, सर्वांच्या आंघोळी झालेल्याच आहेत. आता इवांशीने दूध वगैरे पिलं तर तिला झोपून देते म्हणत आहे, तर ती तयारच होत नाही आहे झोपासाठी. तर आता ती झोपली तर मग वाटलंच किती पण वाजता उठली तर तेवढं टेन्शन राहत नाही. तर ती कशी संध्याकाळी 7 किंवा 8 वाजता झोपते आणि मग उठते किती वाजता, 10-10:30 वाजता उठली की तो टाईम आमचा झोपण्याचा असतो. तर अशा वेळेस मग ती झोपत नाही, त्याच्यामुळे मग माझी पण झोप होत नाही. काल रात्री तर ती सकाळी पहाटेला 5 वाजता झोपली. तर त्याच्यामुळे मग कोणाचीच झोप होत नाही बरोबर. तर त्याच्यामुळे तिला म्हणत आहे की आता झोपून देते, तर आता ती तयार होत नाही आहे झोपायसाठी. तर हिचा सर्व टाईमच चेंज होऊन गेलेला आहे. ती झोपून देऊ. मम्मी आज कुछ चिकन का बनाओगी, जैसे चाइनीज चिकन चाहिए? हाँ ठीक है, अभी पापा अच्छा चिकन लेके आएंगे तो मैं बना के देती हूँ. ठीक है. हॅलो फ्रेंड्स, तर आज मी तुमच्यासोबत एक चायनीज चिकनची रेसिपी शेअर करणार आहे, जी की एकदम झटपट बनेल. बस 5 मिनटात जर व्हेजिटेबल कट करून राहील तर बस 5 मिनटात तयार होऊन जाईल. तर पॅनमध्ये तेल घेतलेलं, ते थोडं हलकंसं गरम झालं की इथे लसूण टाकून घेतलेलं मी. लसूण पण थोडं हलकं पकू द्यायचं. त्यानंतर असं गोल कट केलेले ऑनियन टाकायचे. आता इथे मी टाकत आहे कढीपत्ता, आणि कांदे खूप जास्त पकू नाही द्यायचे, आपल्याला कच्चेच ठेवायचे आहे. इथे मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे, हे छान वॉश करून घ्यायचं आणि छोटे छोटे पीसमध्ये कट करायचं. म्हणजे छोटे पीसेसमध्ये कट असेल तर आपली चिकन ही लवकर पकेल, म्हणजे मग 5 मिनटातच तयार होऊन जाईल, काही वेळ लागणार नाही. आणि तसं पण बोनलेस चिकन हे लवकर कुक होतं. तर आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जे ऑइल वगैरे आहे ते सर्व चिकनला लागलेलं राहील, तर लवकर कुक होऊन जाईल. आता हे थोड्या वेळासाठी मी झाकून ठेवेल, म्हणजे हे लवकर पकेल. तर चला मी बेबीला आधी बघून घेते. तर बेबी इथे झोपलेली आहे. तर बरं झालं की ते थोडं लवकर झोपलेली, नाही तर मग रात्री झोपू नाही देत आणि दुसऱ्या दिवशी ईशिनची स्कूल आहे आणि झोप नाही झाली तर मग माझं पण खूप डोकं दुखते. तर हे कपडे अलमारीमध्ये ठेवून देते. तर चिकन जेव्हा झाकून ठेवलं होतं तर चिकनला छान पाणी सुटलेलं होतं आणि मग आपोआपच ते पाणी सर्व आटून जातं. तर मग हाय फ्लेमवरतीच करायचं. तुम्हाला जर थोडं लवकरमध्ये पाहिजे असेल तर हाय फ्लेमवरती करून घ्यायचं, पटकन हे बनवून तयार होतं. तर हे बघा चिकन छान पकलेली आहे. तर आधी चेक करायचं, चिकन चांगली पकलेली असली त्यानंतरच मग शिमला मिरची वगैरे ॲड करायचं. हे बघा तुम्हाला दिसत असेल पटकन तुटत आहे. आता इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे आणि असं चौकोनी कट करून घ्यायचं. शिमला मिरचीमधले जे पण सीड्स वगैरे असतात ते काढून घ्यायचे. तर शिमला मिरची कशी थोडी कच्ची पण असली तरी ही खायला चांगलीच वाटते. तर इथे मी थोडीशी काळी मिरी पावडर टाकलेली आणि चिली फ्लेक्स टाकलेलं. खूप जास्त स्पायसी वगैरे नाही बनवत आहे, कारण कसं हे मुलांसाठीच बनवत आहे, तर त्याच्यामुळे खूप जास्त स्पायसी नाही बनवत. तुम्हाला यामध्ये अजून काही व्हेजिटेबल वगैरे ॲड करायचे असेल तर तुम्ही करू शकता, पण मी काही व्हेजिटेबल वगैरे जास्त ॲड नाही करत आहे. याच्यामध्ये शिमला मिरची आणि ऑनियनच टाकलेलं. त्याच्यानंतर इथे मी टाकलेला आहे सॉस. तर हा होममेड सॉस आहे आणि हा सॉस पण एकदम हेल्दी पद्धतीने बनवलेला आहे. यामध्ये साखर किंवा कुठलाही कलर यूज केलेला नाही आहे आणि याचा टेस्ट थोडा आंबट आहे, तिखट आहे,
अशातनं हा सॉस आहे, तर त्याच्यामुळे हा खूप छान वाटतो. आणि गोड पण यामध्ये टाकलेलं होतं, म्हणजे गूळ टाकलेला होता, तर त्याच्यामुळे थोडा टेस्ट गोडसर पण आहे. त्यानंतर इथे थोडा मी सोया सॉस टाकलेलं आणि आता वरून तीळ टाकलेलं आहे आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि झालेलं आपलं. तर जसं की चिकन 65मध्ये चिकनचे पीसेस हे डीप फ्राय केले जाते, पण मला तसं आवडत नाही, म्हणून मग मी अशातनंच बनवते. हे झटपट पण होते आणि खायला पण खूप छान वाटते. तर ही रेसिपी तुम्ही स्टार्टरमध्ये पण बनवू शकता किंवा तुमच्या घरी कोणी गेस्ट वगैरे येणार असेल आणि काहीतरी त्यांच्यासाठी स्पेशल असं बनवायचं असेल, तर तशा वेळेस तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. किंवा तुम्हाला घरी पण बनवून मुलांसाठी किंवा तुमच्या स्वतःसाठी बनवून खायचं असेल, तर ही झटपट बनते आणि खायला पण खूप टेस्टी वाटते. एकदा ही रेसिपी बनवून बघाल आणि कमेंट्स करून मला सांगाल की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तुम्हाला ऑनियन जर थोडे कच्च्यामधून पाहिजे असेल, तर आपण जेव्हा शिमला मिरची टाकली होती ना, तेव्हा जर ऑनियन टाकले तर हे ऑनियन अजून छान वाटेल. सुरुवातीला ऑनियन टाकल्यामुळे ते जास्तच कुक झाले होते, तर मग मी वरून थोडे अजून टाकलेत ऑनियन. कारण इशिनला कसं ना कच्चे ऑनियन आवडत नाही, त्याच्यामुळे मी आधीच टाकलेलं होतं. तर आता वेळ आहे टेस्ट करायची. तर हे खरोखरच खूप टेस्टी झालेलं आहे फ्रेंड्स, एकदा नक्की ट्राय कराल. तर आता इशिनला देते, कारण खूप वेळपासून तो वाट बघत आहे, त्याला खायचं होतं आज चायनीज चिकन. तर मी म्हटलं ठीक आहे, तुझ्यासाठी बनवून देते. आणि हे बनवायला जास्त वेळ पण नाही लागला. जर तुम्ही व्हेजिटेबल वगैरे कट करून ठेवला ना, तर एकदम झटपट बनते. आणि मग जसं हे कुक व्हावं लवकर, यासाठी हाय फ्लेमवरती करायचं. पटकन कुक पण होऊन जातं आणि बोनलेस चिकन असल्यामुळे जास्त वेळ नाही लागत कुक व्हायसाठी. आणि पीसेसनं छोटे छोटे कट करायचे, म्हणजे लवकर आपली ही रेसिपी बनवून तयार होते आणि खायसाठी पण टेस्टी वाटते. तर चला फ्रेंड्स, नंतर भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.